तारीख होती 10 ऑक्टोबर 2024. सकाळी सकाळी उमाने आपल्या नवऱ्याला अटॅक आला आहे असे सांगून सगळ्या नातेवाईकांना घरी बोलावून घेतले. ती खरेच सांगत आहे असे गृहीत धरून नातेवाईकांनी उमावर विश्वास ठेवला. तोपर्यंत उमाने आपल्या घरातील सीसीटीव्ही फुटेज डिलीट केले होते. पै पाहुणे नातेवाईक आल्यानंतर सदाशिवनगर येथील लिंगायत स्मशानभूमीत त्याचा अंत्यविधी उरकून घेतला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळच्या सुमारास बेंगलोरहून उमाची मुलगी आली. तिनेही सुरुवातीला आईवर विश्वास ठेवला, परंतु तिला आईचे बाहेरखाली संबंध माहीत असल्याने तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. तिसऱ्या दिवशी माती सावडण्याचा कार्यक्रम झाल्यावर सकाळी ती आंघोळ करून घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत होती, परंतु घटनेच्या वेळेचे कोणतेच फुटेज तिला दिसत नव्हते. तिने ही गोष्ट आपल्या दोन्ही भावांना विचारली तर त्यांनी आईच्या सांगण्यावरून फुटेज डिलीट केल्याचे सांगितले. तिने याबाबत आईला विचारले तर तिनेही तिला गप्प राहा असे सांगितले. संजनाच्या मनातील शंका काही जाईना म्हणून तिने शेजारच्या घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले तर घटनेच्या दिवशी घरात आईशिवाय अन्य 2 जण आले होते. आता 5-7 दिवस झाले होते तरी ती गप्प राहिली नाही. तिने आपल्या एका नातेवाईकांच्या मदतीने पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांना तिने सांगितले वडील संतोष यांचा मृत्यू हा नैसर्गिक नसून त्यांचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला. मुलगी संजनाच्या तक्रारीवरून पोलिसांनी बायको उमाकडे चौकशी केली तेव्हा तिच्या बोलण्यात विसंगती आढळून आली. मुलगी संजनाच्या तक्रारीवरून पोलिसांनी लिंगायत दफनभूमीत पुरलेला मृतदेह बाहेर काढायचे ठरवले. पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी, तहसीलदार आणि पंचांसमोर दफन केलेला मृतदेह जेसीबीच्या साहाय्याने उकरून बाहेर काढला. मृतदेह कुजत चालल्याने प्लॅस्टिक मंडे गुंडाळून तो उत्तरीय तपासणीसाठी बेळगावी येथील सरकारी रुग्णालयात पाठवून दिला. पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये मृत्यूचे कारण हे गळा आवळल्याने आणि श्वास गुदमरून झाला आहे असे नमूद होते. आता पोलिसांची शंका खरी ठरली. त्यांनी चौकशीसाठी बायको उमाला ताब्यात घेतले. तिने जे माहिती दिली ती माहिती ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली. बायकोनेच आपली कामगारांचा राबता होता. बेळगाव शहरातील आणि आजूबाजूच्या परिसरातील तो एक नामवंत उद्योजक म्हणून ओळखला जात होता. त्याची एक 19 वर्षीय मुलगी बेंगलोर येथे इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होती तर दोन्ही मुले बेळगाव येथे शिक्षण घेत आहेत. नवऱ्याचा मोठा बिझनेस असल्याने आणि घरात नोकर चाकर असल्याने उमा हिला वेळ तसा रिकामाच होता. त्या रिकाम्या वेळेत ती मोबाईल वरून सोशल मीडिया चालवत होती. तिचा सगळा वेळ मोबाईल मध्ये जात होता. त्यातच संतोष याचे सगळे लक्ष बिझनेस कडे होते आणि त्याचा बायकोवर विश्वास असल्यामुळे त्याने तिला मोकळी दिली होती. पण इथेच त्याची चूक झाली. उमा ही मोबाईल वरील सोशल मीडिया मध्ये गुंतत गेली होती. तिचे ऑनलाईन फ्रेंड वाढले होते. रिकामा वेळ भरपूर असल्याने ती नेहमीच कोणाशी ना कोणाशी चॅटिंग करत होती. त्यातूनच तिची ओळख शोभराज याच्याशी झाली. तो मूळचा कोडगू जिल्ह्यातील बिदनूर येथील होता. दोघांची ऑनलाईन मैत्री झाली. दोघांचे नियमित चॅटिंग होत असल्याने जवळीक वाढत गेली. तो कामानिमित्त बेंगलोरला राहत होता. ही माहिती मिळाल्यानंतर त्याला भेटणे सहज जमेल असे तिला वाटले, कारण तिची मुलगी बेंगलोर मध्ये शिकत होती. मुलीला भेटण्याच्या निमित्ताने ये आणि मला भेट अशी त्याने गळ घातली. ती लगेच तयार झाली. तिने नवऱ्याला सांगितले मी मुलीला भेटून येते. ती मुलीला भेटण्यासाठी गेली. मुलीला भेटली आणि त्यानंतर ती लॉज मध्ये थांबली. शोभराज याला बोलावून घेतले. गप्पा मारून घसट वाढल्यामुळे पहिल्या भेटीतच तो बेडवर गेला. बेडवर जाण्याआधी त्याने 100 पावरच्या गोळ्या खाल्ल्या होत्या. त्यांचा प्रणय रंगात आला. उमा हिने वयाची 45शी ओलांडली होती. मुले ही मोठी होती तर नवऱ्याचा मोठा बिझनेस होता. मात्र या वयात उमा हिचा पाय घसरला होता. ती विवाहबाह्य संबंधात अडकत गेली होती. तरुण शोभिराज कडून तिला हवे ते सुख मिळत होते. पावरच्या गोळ्या खाल्ल्यामुळे त्याचा वेगळा जोर चालला होता. पतीचा विश्वासघात करून तिने अनैतिक संबंध सुरूच ठेवले. बेंगलोरला मुलीकडे जातो म्हणून ती शोभराजला भेटून मजा मारत होती. आपल्याला भेटायला येणारी आई अगदी थोड्याच वेळ आपल्यापाशी थांबते. तिला जाण्याची गडबड असते, पण ती घरी न जाता हॉटेलमध्ये उशिरापर्यंत थांबते हे मुलीच्या देखील लक्षात आले होते. त्यातच आपल्या आईचे बाहेर कुठेतरी प्रेम संबंध चालू असल्याची माहिती मुलगी संजनाला मिळाली होती. तिने आपल्या आईवर लक्ष ठेवले होते. त्यातूनच ती बेळगाववरून आपल्याला भेटायला येते असे सांगून ती प्रियकराला भेटायला येते हे समजल्यावर तिने आई उमा हिचा मोबाईल चेक केला. तेव्हा तिचा फेसबुक फ्रेंड शोभराज याच्याशी तिचे प्रेम संबंध चालू असल्याची तिला खात्री झाली. पण हे बोलायचे कसे हे तिला समजत नव्हते.
अनैतिक संबंधाचा वणवा दिवसेंदिवस भडकतच जातो. ही आग शमत नाही. इथेही तेच झाले. तिच्या शरीर सुखाच्या लालसेनी शोभराज वेडा झाला होता. तिला नेहमी बेंगलोरला येणे शक्य नव्हते, तेव्हा तो बेळगावला येऊ लागला. तिने त्याला थेट आपल्या घरातच बोलावून घेतले. आपल्या नवऱ्याशी त्याची ओळख करून दिली. हा माझा माहेरचा नातेवाईक आहे. तो तिचा नातेवाईक असल्याने संतोष यांनीही त्याला आदराची वागणूक दिली. पण प्रत्यक्षात तो तरुण त्याच्या बायकोला भोगण्यासाठी येतो हे मात्र त्याला माहीतच नव्हते. काही दिवसापूर्वी एक घटना घडली. उमा मुलीला भेटण्यासाठी म्हणून गेली. मुलीला भेटली आणि लगेच बाहेर पडली. पण 2 दिवस ती घरी आलीच नाही. तिचा फोनही बंद होता. तेव्हा संतोष यांनी मुलगी संजना हिला फोन केला. तुझी आई तुला भेटायला आली आहे. ती परत बेळगाव येथे आली नाही. तुझ्याजवळ आहे का अशी विचारणा केली. तेव्हा मुलगी म्हणली, आई मला भेटून 2 दिवसापूर्वीच घरी परत गेली. मग 2 दिवस ती कुठे गेली हा मोठा प्रश्न होता. उमा मात्र नवऱ्याचा विश्वासघात करून प्रियकरासोबत मौज मजा करत होती. 2 दिवसानंतर ती तृप्त होऊन घरी परतली. तेव्हा तिने नातेवाईकांकडे गेल्याचे सांगितले. पण तिने दिलेली कोणतीही सफाई नवरा संतोष याला पटली नाही. तिच्याबद्दल त्याच्या मनात आता संशय आला होता. अलीकडे तो तिच्यावर लक्ष ठेवून होता. घरातील नोकरांनाही त्यांनी तिच्यावर गुप्तपणे लक्ष ठेवायला सांगितले होते. तरीही उमा प्रियकराशी फोनवर बोलता बोलता चॅटिंग देखील करत होती. त्या दोघांचे शारीरिक संबंध आल्याचे संतोष याला समजले. त्यावेळी त्याने बायकोला जाब विचारला. तेव्हापासून नवरा बायकोमध्ये वादाला तोंड फुटले होते. इतके सारे होऊनही शोभराजचे उमा हिच्याकडे येणे जाणे चालू होते. संतोष घरी नसतानाही तो येत होता. हे समजल्यानंतर संतोष याने घरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घेतले. त्यामुळे आपण घरी नसताना पत्नीचा प्रियकर घरी येतो हे संतोष याच्या नजरेतून सुटले नाही. त्याने तिला मुले मोठी झाली आहेत, त्यांना सगळे समजते, तू त्याचा नाट सोड, भरल्या घरात अशी वागू नकोस अशी समज दिली. परंतु त्याचे हे बोलणे तिच्यासाठी पालत्या घड्यावरचे पाणीच होते. ती प्रियकराच्या प्रेमात अखंड बुडाली होती. तिला मुले, नवरा व मानमर्यादा या कशाचीही किंमत राहिली नव्हती. इकडे तिने आपल्या प्रियकराला सांगितले की त्याने आपल्या मार्गातून नवरा संतोषला बाजूला केले तर ती त्याची कायमची होईल. शिवाय आपल्या प्रॉपर्टीतील हिस्साही त्याला देईल. फुकटात बाई भोगायला मिळेल, पैसा मिळेल, कामधंदा न करता चैनीत राहता येईल या विचाराने संतोषचा खून करण्याचा तो विचार करू लागला. तिच्या संमतीने संतोष याची गेम करण्याचा प्लॅन त्याने आखला. संतोष याला असे मारायचे की त्याची शंका कोणाला येऊ नये असे त्याने ठरवले. त्यासाठी त्याने त्याचा मित्र बिदनूर येथील पवन रामकट्टी याची मदत घेण्याचे ठरवले. तसे त्याने उमालाही सांगितले. त्या तिघांनी संतोष याला मारण्याचा प्लॅन केला. घरी 2 मुले, नोकर प्रकाश आणि नंदा असे राहत असल्याचे तिने शोभितला सांगितले. घटनेच्या रात्री म्हणजे दिनांक 9 ऑक्टोबर रोजी रात्री तिने अभ्यासाच्या निमित्ताने दोन्ही मुलांना दुसऱ्या खोलीत झोपायला सांगितले. तर नोकर प्रकाश आणि नंदा यांना गेस्ट हाऊस कडे पाठवून दिले. रात्री संतोष हे झोपण्यापूर्वी दूध पिऊन झोपतात हे तिला माहित होते. तिने त्या दुधात नशेच्या गोळ्या मिसळल्या. त्यानंतर तिने आपला प्रियकर आणि त्याचा मित्र यांना फोन करून घरी बोलावून घेतले. ते घरी आल्यानंतर तिने त्या दोघांना संतोषच्या रूम मध्ये नेले. संतोषला गाढ झोप लागली होती. या संधीचा फायदा घेत तिने त्याचे हातपाय धरले. तर त्या दोघांनी संतोष यांचा गळा आवळला. परंतु श्वास गुदमरल्याने संतोष यांना जाग आली. ते हालचाल करू लागल्याने मारेकऱ्यांनी लगेच त्यांच्या तोंडावर उशी दाबून धरली. त्यात त्यांचा श्वास गुदमरून गेला होता. त्यांची हालचाल मंदवल्यावर त्यांनी त्यांच्या तोंडावरून उशी काढली. संतोष याचा मृत्यू झाल्यानंतर ते दोघे जण आपल्या कारने निघून गेले अशी माहिती बायको उमाने पोलिसांना दिली. पोलिसांनी तिला अटक केले आणि त्या दोघांना देखील